नमस्कार मित्रांनो, तर स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की माझा पहिलाच व्लॉग आहे ते। तर माझं नाव मोनिका आहे आणि मी पालघर जिल्ह्यातून विक्रमगड तालुक्यात राहते। म्हणजे तिकडे माझं गाव आहे, आम्ही इकडं राहायला टिटवाल्याला राहतो। असं डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर बोलायला जरा असं भीती वाटल्यासारखी वाटते, पण जाऊ दे, हळूहळू होईल सवय। तर कसं डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायला जरा पहिल्यांदाच भीती वाटल्यासारखं होतंय, हळूहळू होईल सवय। तर तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा, फक्त एवढंच। आणि चला तुम्हाला माझ्या म्हणजे रूमच्या आजूबाजूचा एरिया दाखवते, म्हणजे जेव्हा कधी मी बाहेर व्हिडिओ बनवेन असं समजेल की मी इथं व्हिडिओ बनवला आहे असं। चला दाखवते। तर इकडे मी थोडासा असा भाजीपाला लावलेला आहे, चवली, कांद्याची पात आणि इथं थोडे धने टाकलेले। तर बघा कसे म्हणजे कोंब आलेत त्याला आता। आणि हे आमचं टोमॅटोचं झाड, त्याला 1 वर्ष झालं, भरपूर सारे टोमॅटो आलेत त्याला, बघा कसे। इथं पिकलेला टोमॅटोसुद्धा एक आहे, मस्त लाल झालाय। इकडे सुद्धा आलेत भरपूर, असे भरपूर झाडं लावलीत। आणि इथं राई वगैरे असं म्हणजे घरातलंच काय असेल तेवढं मी नेऊन म्हणजे पेरलेलं तेवढं निघालेलं आहे आता, बघा। आणि इकडं असं समोरच्या घराचं जरा काम चालू आहे ना, म्हणून पसारा पडलेला आहे। इकडं ही रूम म्हणजे समोरचा दरवाजा आहे आमच्या, आणि इकडं पण दारासमोर मी अशी थोडी झाडं लावलेली आहेत। आणि ही मांजर आमची, माझी मुलगी जी बाहेर 2 वर्षाची आहे ना, ती नुसती बाहेर निघते, म्हणून ते दरवाजाला असं काय केलंय मी, म्हणजे ती बाहेर निघायला नको। आणि पुदिना सुद्धा आपण तो बाजारातून आणतो, त्याच्या काड्या मी ठेवलेल्या त्या लावलेल्या आहेत, ते सुद्धा एवढे झालेत। आणि हा बिरड्याचा वाल, जो मी बिरडा सोलून टाकलेला तो इकडे सुद्धा आहे। असं काय अंगण आहे आपलं छोटंसं, समोर लग्नाचा मांडव घातलेला आहे, म्हणून अंगण काय पूर्ण दाखवता येईना। ते मांडव सोडल्यानंतर पुन्हा कधी आपण व्हिडिओमध्ये बघूच। इकडे सुद्धा टोमॅटो एक आंब्याच्या झाडाखाली, म्हणजे ती अशीच उगवलेली आहे, लावलेली वगैरे नाही, पण त्याला सुद्धा भरपूर टोमॅटो आलेत, बघा कसे सगळीकडे। आणि पुढं इकडं चिकूचं झाड आहे, त्या झाडाला सुद्धा भरपूर असे चिक्कू आलेत, बघा। अजून पिकलेले नाहीत, कच्चे आहेत, भरपूर आले ते। मागच्या वर्षी सुद्धा भरपूर आलेले। इकडे सुद्धा मिरच्या वगैरे लावल्या आहेत। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा, एवढंच म्हणणं म्हणजे। आणि जे मिरच्या लावलेल्या त्याला काय आता पाणी दिलेलं नाही ना, म्हणून ते सुकत चाललेले आहेत, तरीसुद्धा भरपूर मिरच्या निघतात त्याच्या, अशा लाल झालेल्या आहेत। चला तर मग आपला व्लॉग इथंच थांबवू। आणि तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर म्हणजे व्हिडिओ बघायला आवडतील माझे, असं कमेंट्स करा। बाय बाय।